नववर्षाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मोठ्या संख्येने मुंबईकर उपस्थित होते, तर मुंबईकरांनी जल्लोषामध्ये नवीन वर्षाचं स्वागत केलं। त्यासोबतच आतिषबाजी देखील करण्यात आली। नववर्षाच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये मोठ्या संख्येने मुंबईकर उपस्थित होते। मुंबईकरांनी जल्लोषामध्ये नवीन वर्षाचं स्वागत केलं, तर चिमुकल्यांनी हॅपी न्यू इयरच्या घोषणा देखील दिल्या। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गुडलक चौकामध्ये रात्री 12च्या सुमारास तरुणांनी एकत्र येत सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं उत्साहात स्वागत केलं। यावेळी तरुणांकडून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, आकाशात फुगे देखील सोडण्यात आले। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील होता। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात। मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी समस्त मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात। दरवर्षी न चुकता सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत हे साई दर्शनाने करण्यासाठी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हे शिर्डीला येतात। या वर्षाच्या शेवटच्या दिवशीही शिवराज सिंग यांनी आपल्या पत्नीसह साई मंदिरामध्ये येऊन साई समाधीचं दर्शन घेतलंय। 31 ची रात्र असल्या कारणाने मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त संपूर्ण मुंबईमध्ये दिसून आला। दादरमधील सेना भवन परिसरामध्ये मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून आला। सुमारे 25 ते 30 पोलीस दादर सेना चौकामध्ये तैनात होते आणि गाड्यांची चौकशी होत होती। ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये आढळल्यास कारवाई सुद्धा होताना दिसून आली आहे। 2023 वर्षाला निरोप देत साई नामाच्या जयघोषामध्ये शिर्डीमध्ये 2024 वर्षाचं स्वागत करण्यात आलंय। यावेळी साई मंदिर परिसरामध्ये असंख्य भाविकांनी साईंच्या नामस्मरणामध्ये लीन होऊन नववर्षाचा जल्लोष साजरा केलाय। दोन 2023 वर्षाला रामराम करत 2024च्या नवीन वर्षाला नवे संकल्प घेऊन प्रत्येक जण नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत। 2024चा पहिला सूर्योदय नव्या सोनेरी किरणांनी नव्या संकल्पनेने उदयाला आलेला आहे। वेंगुर्ले येथील समुद्र किनाऱ्यावर उगवत्या पहिल्या सूर्याचे क्षण जय महाराष्ट्र चॅनेलच्या प्रेक्षकांसाठी कॅमेराबद्ध केलेत। 2023 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वत्र नागरिक उत्साही झालेले आहेत। या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं उत्साहाने स्वागत करण्यासाठी नाशिककर देखील सज्ज झालेले आहेत। नाशिकच्या पंचवटी परिसरातील रामकुंड येथे हजारो नाशिककर एकत्रित झाले। सहस्रदीप प्रज्वलन करण्यात आलं। तब्बल 2024 दिवे प्रज्वलित करून नवीन वर्षाचं प्रसन्न आणि प्रकाशमय वातावरणात स्वागत केलं जातंय। पुणे येथील कोरेगाव भीमा येथे 206व्या शौर्य दिनाच्या निमित्ताने रात्री 12 वाजता विजय स्तंभावर फटाक्याची आतषबाजी करण्यात आली। रात्रीपासूनच मोठ्या संख्येने भीम अनुयायी विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी कोरेगाव भीमा येथे दाखल झालेत। नुकतेच सोनालीनं तिच्या बाली ट्रिपमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत। फोटोमध्ये सोनाली बाली येथील अलोहा अबूड स्विंगवर बसलेली दिसत आहे। सोनालीनं शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय। नाशिक शहरामध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 3 रुग्ण आढळले। एकावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून 2 जण होम क्वारंटाईन आहेत, तर इतर 200 जणांच्या अँटीजन चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत। नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत। महानगरपालिका आरोग्य विभाग त्यामुळे सतर्क झालाय। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय।
राम मंदिराच्या नावाने QR कोड पाठवून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आलेला आहे। अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे। सोहळ्याची तारीख जवळ येत आहे। याबाबत राम भक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे। दरम्यान मंदिराच्या नावाखाली भाविकांना लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। याबाबत विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी माहिती दिली आहे आणि फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन केलंय। 1988च्या बॅचचे IAS असलेले नितीन करीर हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव झालेले आहेत। CS मनोज सौनिक यांच्याकडून नितीन करीर यांनी पदभार स्वीकारला। न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलं। ऑकलंड येथील स्काय टॉवरवरून फटाक्यांची आतषबाजी करून जोरदार स्वागत करण्यात आलं। सरत्या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। हा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली। जी अयोध्या नगरी श्रीराम मंदिराच्या सोहळ्यासाठी सज्ज होते, त्या अयोध्या नगरीतील सरत्या वर्षातला शेवटचा सूर्यास्त आपण पाहतोय। अयोध्यावासी सरते वर्ष 2023ला निरोप देत नवीन वर्ष 2024चं स्वागत करतायत। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संतनगरी गजानन महाराजांच्या मंदिरात 31 डिसेंबरचा उत्साह पाहायला मिळाला। राज्यभरातील इतर देवस्थानांप्रमाणे संत गजानन महाराज यांचं शेगाव येथील मंदिर देखील 24 तास दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलंय। अयोध्येतील श्रीराम मंदिर परिसरामध्ये काही चित्र लावण्यात येणार आहेत। ही चित्र देशातील 20 चित्रकार रेखाटणार आहेत। या 20 जणांमध्ये सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंडाळे गावचे सुपुत्र आणि काले येथील महात्मा गांधी विद्यालयाचे कला शिक्षक किरण कुंभार यांचा समावेश आहे।